तर 19 नोव्हेंबर जवळ यायला लागले, पण त्याचं दुःख विसरण्यासाठी आज 2 नोव्हेंबरला आपल्या वुमन्सनी डायरेक्ट वर्ल्ड कप उचलले बरं का. ओ नाद करते का, विषय आहे का. आणि उचलण्यासाठी मी पण आलो जिममध्ये, म्हणजेच तुमचा भाऊ वापस चाललेला जिममध्ये, किती दिवस माहित नाही बरं का. मग आपल्या यश भाऊने डायरेक्ट चेस्ट मारायला चालू केली. बॉडी बघू शकता एक नंबर. बॉडी विथ ब्युटी बघायची असेल तर फक्त भेट द्यायची सॅगी ब्लॉग्स. आहा काय चेहरा सकाळ सकाळ. इकडे बघा तुमची आमची जलपरी अजून उठलेली नाही. मग आता ह्याला बघून माझी विकेट जाऊन म्हणून बाहेर येऊन वाचत बसलो. आता आवरून बिवरून घेतलंय बरं का. दुसरीकडे तुम्ही बघू शकता सगळे अस्त्रशस्त्र बाहेर काढलेले आहेत आमच्या सगळ्या पोरांनी. आता ब्रेक घ्यायचा म्हणून सगळे आम्ही कॅन्टीनमध्ये आलो. पोहे वगैरे वडले डायरेक्ट पुन्हा वाचलात अजून वाचायला. एक रिव्हिजन बाकीच होती ना. आता बघू शकता दोन्ही भाऊ आम्ही रेडी झालेलो आहेत. आणि मग लास्टचे एक रिव्हिजन अजून आणि मग डायरेक्ट कॉलेजमध्ये पोहोचलात. इथं बघू शकता आधी भाईला आमच्या कव्हर करता करता इकडे एवढी मारामारी चालू का नाही. आधी भाऊ दिसले की मारामारीचा विषय होणारच की. मग त्याच्यानंतर लायब्ररीत सगळे पांढरे कावळे जमा झालते. मग आपला पेपर संपला, एक नंबर गेला पेपर. तुम्ही बघू शकता तोंडावर माझ्या पण सगळ्याच्या. आता ही खुशी नेमकी कशाची माहित नाही बरं का. उद्याचा पेपरचं दुःख आहे का उगाच बळ आणलेलं तोंडावरचं हसू आहे. पण काय असू द्या, पेपर तर झालाय. माझे 2 मित्र एवढे आमिर झालेत का नाही, 40-40चे कोण खायला लागलेत. चलायचं जो काय असतंय. मग इकडे आलो बघितलो की रूमवर यावं का नाही तोवरच लायब्ररी आमची ओपन झालेली असती. दुसरीकडे बघू शकता तुम्ही इकडे पाण्यामुळे मारामारी चालू बाबा. अरे भाई का पाण्यामुळे जीव घेतात का एकमेकाचा. तर इकडे या बरं, इकडे पाऊस यायला लागलेला जोरात. लावा बाहेर बाटली, एक सालेन बाटली, याला बी लावा लागती वाटते. तर मग मी बसतो वाचत. मग भेटू तुम्हाला उद्या.